प्रत्येकीला आपल्यावर शंका येत असतात की मी कशी आई होणार आहे. जर तुमचं अबॉर्शन अनफॉर्च्युनेटली काही कारणामुळे 4थ्या किंवा 5व्या महिन्यात झालं असेल की जिथे ऑलमोस्ट अर्धी प्रेग्नन्सी होऊन गेली आहे, देर इज समथिंग कॉल्ड ॲज एक्टॉपिक प्रेग्नन्सी. म्हणजे काय की जे गर्भ युटरसमध्ये वाढलं पाहिजे, गर्भाशयात वाढलं पाहिजे, ते सोडून कुठेतरी फॅलोपियन ट्यूब किंवा अंडाशयामध्ये कधी कधी वाढू शकतं. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर हजबंड वाईफचं जे फिजिकल इंटिमसी असतं खरंच अवॉइड करायला पाहिजे का? प्रेग्नन्सीमध्ये सेक्स करण्याची इच्छा होऊ शकते किंवा ती इच्छा पूर्णपणे जाऊ शकते. ह्या दोन्ही गोष्टी नॉर्मल आहेत हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. फॉलिक ॲसिड पहिल्या 3 महिन्यामध्ये का महत्त्वाचं असतं? कारण बाळाचा ब्रेन चांगला करण्यासाठी, स्पायनल कॉर्ड डेव्हलपमेंटसाठी किंवा त्याच्यामध्ये काही न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स येऊ नयेत, काही जेनेटिक डिफेक्ट्स येऊ नयेत म्हणून हे फॉलिक ॲसिड दिलं जातं ॲज अ अँटीऑक्सिडंट्स. ईट फॉर 2 म्हणजे तुम्ही डबल नाही खायचं आहे. पपईबद्दल आपण आधी बोलूया. डॉपलरबद्दल बोललीस आणि आपण स्कॅन पण करतो, तर हे सगळे साऊंड वेव्स याचे बाळावर काही वाईट परिणाम तर नाही होत ना? असं जर काही असेल तर घरच्या घरी उपाय करू नका. सो चालणं अगदी साधा सोपा आणि अगदी काही रिस्क नसलेला एक्सरसाइज आहे. सो तुम्ही आधीपासून तो करू शकता. नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रेग्नन्सी ही जर्नी खूप सुंदर आहे पण थोडी गुंतागुंतीची आहे. याच्यात आपल्याला अनेक प्रश्न पडतात, काही भीतीदायक असतात तर काही गोंधळात टाकणारे असतात. आणि आजच्या भागात आपण अशाच काही सर्वसामान्य प्रेग्नन्सी रिलेटेड प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्नेहल पोंक्षे. त्या ऑब्स्टेटिशियन गायनेकोलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत. वेलकम डॉक्टर स्नेहल. डॉक्टर स्नेहल, तुमचं खूप खूप स्वागत आहे सॅसी सखीमध्ये. थँक्यू. कसं वाटतंय? एक्सायटेड. चालेल. तर मग आता विषयाला सुरुवातच करूया डायरेक्ट. गर्भधारणा हा प्रत्येक स्त्रीसाठी एक शारीरिक प्रवास असतो, एक भावनिक प्रवास असतो. पण काही कारणास्तव जर मिसकॅरेज झाला असेल तर पुढची प्रेग्नन्सी किती काळ थांबून घ्यायला पाहिजे? ओके, इट डिपेंड्स. म्हणजे तुमचं अबॉर्शन कधी झालं किंवा कितव्या प्रेग्नन्सीच्या महिन्यात झालं त्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. जसं की आपण एक एक्झाम्पल घेऊ की पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यात प्रेग्नन्सीच्या तुमचं अबॉर्शन झालं तर एवढी शरीराची झीज झालेली नसते. सो लगेच तुमची नेक्स्ट पाळी आली म्हणजे एक साधारण 2 ते 3 महिन्यांनी तुम्ही लगेच प्रेग्नन्सीसाठी ट्राय करू शकता. पण जर तुमचं अबॉर्शन अनफॉर्च्युनेटली काही कारणामुळे 4थ्या किंवा 5व्या महिन्यात झालं असेल की जिथे ऑलमोस्ट अर्धी प्रेग्नन्सी होऊन गेली आहे, अशा वेळी मात्र म्हणजे जेव्हा अबॉर्शनची प्रोसेससुद्धा नॉर्मल डिलिव्हरीसारखी असते, अशा वेळी मात्र आम्ही सल्ला देतो की ॲटलिस्ट 5 ते 6 महिने तुम्ही आराम केला पाहिजे. आता त्या पिरियडमध्ये सपोज तुमची प्रेग्नन्सी परत राहिली, आम्ही काही अबॉर्शनचा सल्ला देत नाही, पण हा पिरियड का महत्त्वाचा असतो तर तुमची फिजिकल आणि मेंटल जी काही झीज झालेली असते, ओव्हरऑल जो स्ट्रेस असतो त्यातनं रिकवर होण्यासाठी हा पिरियड महत्त्वाचा असतो. जर सपोज तुमची त्याच्यातच प्रेग्नन्सी राहिली तर काय होऊ शकतं तर एकतर तुम्हाला जास्त दम लागू शकतो नेक्स्ट प्रेग्नन्सीमध्ये, HB बऱ्याचदा कमी होतं, ॲनिमियाचा त्रास होऊ शकतं, त्यामुळे सारखं दमल्यासारखं वाटू शकतं किंवा बॅकपेनचा जास्त त्रास होऊ शकतो, बाळाचं वजन थोडं कमी राहू शकतं, प्रीटर्म डिलिव्हरीचे चान्सेस वाढतात. सो कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस वाढतात. सो जेव्हा गोष्टी आपल्या हातात आहेत, जेव्हा आपण ठरवून डिसिजन घेतो तेव्हा मला वाटतं की हा एवढा पिरियड घेणं हे गरजेचं आहे. सो एका स्त्रीसाठी किंवा एका कपलसाठी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणं ही खूप गोड बातमी आहे. पण त्याचसोबत एक भीती मनात असते, कारण की काय म्हणू आपण त्याला, इनफ नॉलेज नसतं, माहिती नसतं केव्हा डॉक्टरांकडे जायचं आहे, काय नेक्स्ट स्टेप्स घ्यायचे आहे. तर ह्याच्याबद्दल काय सांगशील तू? म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली की नेक्स्ट काय स्टेप्स घ्यायला हव्यात? पाळी चुकल्यावर पहिली टेस्ट केली जाते जी सगळीकडे अवेलेबल आहे की ज्यासाठी फार डोकं लावावं लागत नाही, युरिन प्रेग्नन्सी टेस्ट जे किट केलं जातं. आणि त्याच्यामध्ये 2 लाईन पॉझिटिव्ह आल्या म्हणजे तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे. पण ही टेस्ट पॉझिटिव्ह येतं म्हणजे काय त्याचा अर्थ असतो की कुठेतरी प्रेग्नन्सी वाढते. करेक्ट. देर इज समथिंग कॉल्ड ॲज एक्टॉपिक प्रेग्नन्सी. म्हणजे काय की जे गर्भ युटरसमध्ये वाढलं पाहिजे, गर्भाशयात वाढलं पाहिजे, ते सोडून कुठेतरी फॅलोपियन ट्यूब किंवा अंडाशयामध्ये कधी कधी वाढू शकतं, अगदी 100 5 केसेसमध्ये. पण जर असं काही असेल आणि ही गोष्ट आपण मिस केली तर ते त्या महिलेसाठी फार घातक ठरू शकतं. सो प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पहिली गोष्ट जर काही केली पाहिजे विदिन अ वीक ऑफ पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट इज सोनोग्राफी.
की सोनोग्राफी करून कन्फर्म करा एकदा की व्यवस्थित जिथे पाहिजे प्रेग्नन्सी गर्भाशयात तिथेच ती रुजली आणि तिथेच ती वाढते, आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या ज्या काही स्टेप्स आहेत ते घेऊ शकता. मग नंतर ओघानं मग गायनेकोलॉजिस्टची कन्सल्टेशन, बाकी गोळ्या औषधं ह्या सगळ्या गोष्टी चालूच राहतात. पण अशी काही जणांचं असं मत असतं की एकदा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आले की लगेच सोनोग्राफी करायची गरज नसते, आपण 1 महिनाभर थांबू, नंतर आपण सोनोग्राफी करू. पण एवढा वेळ तुम्ही नाही थांबलं पाहिजे. कधी कधी असं होतं की सपोज प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि सोनोग्राफी तुम्ही नेक्स्ट आठवड्यात करणार, पण त्याच्या आधीच कधी कधी स्पॉटिंग, ब्लिडिंग अशा गोष्टी होऊ शकतात, किंवा अचानक पोटात एका बाजूला स्पेशली ओटीपोटात फार वेदना होऊ शकतात. असं जर काही असेल तर घरच्या घरी उपाय करू नका. एकदा तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजीचा सल्ला घ्या, एकदा चेकअप करून घ्या की सगळं काही जसं पाहिजे तसं आहे की नाही. राईट. आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी आता हे बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर हजबंड वाईफचं जे फिजिकल इंटिमसी असतं किंवा काय ते अवॉइड करायला पाहिजे. तर हे खरंच अवॉइड करायला पाहिजे का, किंवा एका सर्टन मंथ्स नंतर ते अवॉइड करायला पाहिजे? मुळात प्रेग्नन्सीमध्ये सेक्स करण्याची इच्छा होऊ शकते किंवा ती इच्छा पूर्णपणे जाऊ शकते. ह्या दोन्ही गोष्टी नॉर्मल आहेत हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. अच्छा. सो जर जे काही रिलेशन्स राहतात, सेक्शुअल रिलेशन्स आहेत, ते तिच्या इच्छेने होत आहेत, फोर्सफुली होत नाही आहेत, कम्फर्टेबल पोझिशनमध्ये होत आहेत, जी कुठचीही असू दे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी काही प्रेग्नन्सी आहे ती लो रिस्क प्रेग्नन्सी आहे, म्हणजे त्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. तर तुम्ही अगदी सेफली पूर्ण 9 महिन्यामध्ये प्रेग्नन्सीच्या कधीही रिलेशन्स ठेवू शकता. मेन भीती काय असते ते मी तुम्हाला सांगते की ज्यावेळी रिलेशन्स राहतात आणि एक ऑर्गॅझम येतो त्या महिलेला, त्यावेळी जे काही हार्मोन्स एकदम वाढलेले असतात बॉडीमुळे, त्यामुळे सडन पोट कडक होतं, त्यामुळे घाबरल्यासारखं होतं. जे आधी 10 सेकंद होणार असतं ते 15 ते 20 सेकंद होतं, कधी कधी हलकंसं स्पॉटिंगसुद्धा होतं. सो अशामुळे घाबरायला होतं. हे तेवढ्या वेळापुरतंच असतं, नंतर त्याचा काही त्रास होणार नसतो. पण जर इस्पेशली तुमची प्रेग्नन्सी हाय रिस्क आहे, म्हणजे काय की जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरनी सांगितलं की या स्पेसिफिक प्रेग्नन्सीमध्ये तुमची लवकर डिलिव्हरी होऊ शकते, किंवा तुम्हाला सारखं स्पॉटिंग होतं आहे प्रेग्नन्सीमध्ये, सारखं डॉक्टरना दाखवावं लागतं आहे, ॲडमिशन लागतं आहे की तुम्हाला सारखं पोटात दुखतं आहे म्हणून, देन दिस इज हाय रिस्क प्रेग्नन्सी. किंवा तुमची आधीची डिलिव्हरी झाली आहे ती लवकर झाली, 8व्या महिन्यातच झाली आहे, 9वा महिना सुरू होताच डिलिव्हरी झाली आहे, सो दिस इज हाय रिस्क प्रेग्नन्सी. अशावेळी हे जे काही थोड्या वेळापुरताचं कॉन्ट्रॅक्शन आलं आहे की पोट कडक झालं आहे 15-20 सेकंद, किंवा थोडंसं स्पॉटिंग झालं आहे, त्याचा लेबर पेन्स सुरू होण्यामध्ये हातभार लागू शकतो, लेबर पेन सुरू होऊ शकतात. सो अशावेळी तुम्ही प्रिकॉशन्स घ्या. पण जर तुमच्या डॉक्टरनी तुम्हाला सांगितलं की तुमची प्रेग्नन्सी अगदी लो रिस्क प्रेग्नन्सी आहे, काही घाबरण्याचं कारण नाही, तर तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये कधीही रिलेशन्स ठेवू शकता. आणि सपोज हाय रिस्क प्रेग्नन्सी असतानासुद्धा कधी तुमचे रिलेशन्स राहिले, सगळ्या काही गोष्टी आपण प्लॅन करू शकत नाही, सपोज रिलेशन्स राहिले, थोडंसं स्पॉटिंग झालं किंवा पोटात दुखायला लागलं, तर लाजू नका किंवा घरीच थांबू नका, बघूया आपण काय होते बघूया. नाही, डॉक्टरकडे जा, एकदा चेकअप करून घ्या. योग्य वेळी तुम्ही योग्य ट्रीटमेंट घेतली तर तुम्ही जे काही गोष्टी ज्या आपल्याला नको आहेत वाईट, त्या तुम्ही अवॉइड करू शकता. राईट, टाळू शकता. बरेचदा आपण असं ऐकतो की बाळाचं वजन कमी आहे, आईचं वजन कमी आहे, तर अशा वेळेस होणाऱ्या आईने कशा प्रकारचा आहार घ्यावा? सी, देर इज वन मिथ की अशी एक गैरसमजूत आहे प्रेग्नन्सी रिलेटेड की प्रेग्नन्सीमध्ये एक जीव तुमच्या पोटात वाढतोय म्हणजे यू शुड ईट फॉर 2. ईट फॉर 2 म्हणजे तुम्ही डबल नाही खायचं आहे. ठीक आहे, साधारण तुमची रिक्वायरमेंट असेल कॅलरीज, तुम्हाला आधी 2000 किलो कॅलरीज लागत होत्या तुमच्या लाईफस्टाईलप्रमाणे, तर तुम्हाला एक्स्ट्रा 400 ते 500 कॅलरीजचीच गरज असते. सो थोडक्यात तुमचा आहार 25% वाढवायचा आहे, अगदी डबल नाही करायचं. आणि जो काही तुमचा आहार आहे तो योग्य असणं गरजेचं आहे. बॅलन्स डाएट आपण जे म्हणतो की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पण पाहिजे, फक्त प्रोटीन नाही करायचं आहे. कार्बोहायड्रेट्स पण पाहिजे, प्रोटीन्स पण पाहिजे, फॅट्स पण पाहिजे आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स पण पाहिजे. हे सगळं तुम्ही डाएट व्यवस्थित घेतलंच पाहिजे. आणि त्याबरोबर ज्या औषध गोळ्या असतात दिलेल्या असतात प्रेग्नन्सीमध्ये त्यासुद्धा तुम्ही वेळच्या वेळी घेतल्या पाहिजेत. असं काही सुपर फूड नाही आहे की जे खाल्ल्यानंतर तुमच्या बाळाचं वजन अगदी फार छान वाढणार आहे, कारण प्रत्येकाला चबी चिक्स एकदम छान गुटगुटीत बाळ हवं असतं. पण असं काही स्पेसिफिक फूड नाही आहे. पण हां, काही इंडिकेटर्स आहेत की ज्याच्यावरनं तुम्ही जज करू शकता की बाळाचं वजन व्यवस्थित वाढतंय ना. आणि सोनोग्राफीत तर आपल्याला कळतच असतं. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आईचं वजन जेवढं हवं तेवढं वाढतंय की नाही. जसं बीपीचा वगैरे जेव्हा त्रास असतो तेव्हा
खूप जास्त वजन वाढतं कारण अंगाला सूजच आलेली असते, ते नॉर्मल नाही आहे. पण जर नॉर्मल रेंजमध्ये आईचं वजन वाढते तर डेफिनेटली बाळाचं वजन आतमध्ये वाढणारच आहे. सो तुम्ही आईच्या आहाराकडे लक्ष द्या की आई व्यवस्थित खाते की नाही, आईचं वजन व्यवस्थित वाढतं की नाही याकडे लक्ष द्या. कधी कधी काय होतं की म्हणून आम्ही ही हिस्ट्री विचारतो की आईचं वजन किती होतं जन्मता. देर इज समथिंग कॉल्ड की स्मॉल फॉर डेट्स म्हणजे किंवा म्हणजे तसं टेंडन्सीज असते, जेनेटिक टेंडन्सी असते की बाळ लहानच राहणार आहे, बाळ काही 3-3.5 किलोच्या वर होणार नाही. सपोज आईचं वजन जन्मता 2-2.5 किलोच होतं अगदी 9 महिने पूर्ण झाल्यावर सुद्धा, तर बाळाचं वजनसुद्धा थोडं कमीच असणार आहे. जर आई किंवा वडिलांचं वजन जन्माच्या वेळी अगदी 3.5-4.5 किलो होतं, सो असं असू शकतं की बाळाचं वजन थोडं जास्त असणार आहे. सो या सगळ्या फॅक्टर्सचा विचार केला गेला पाहिजे. सो ओव्हरऑलच न्यूट्रिशन कसं मेंटेन करायचं, कारण की आता बरेच लोक वर्किंग असतात, घरी मेड्स येऊन स्वयंपाक करून जातील, पण जनरली न्यूट्रिशन वगैरे डाएट स्पेशली वर्किंग कपल्स ज्या असतात म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही आय थिंक डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. जसं की आता मूल शाळेत जेव्हा जातं बऱ्याचदा मुलांचा सुद्धा एक चार्ट दिलेला असतो की ब्रेकफास्टला तुम्ही सकाळी काय देणार, सोमवारी काय देणार, मंगळवारी काय देणार, बुधवारी, हे ठरलेलं असतं. सो तुम्हाला जास्त विचार करावा लागत नाही, जी काही तयारी आदल्या दिवशी केलेली असते. तसंच तुम्ही तुमच्यासाठी प्रेग्नन्सीत केलं पाहिजे, कारण प्रेग्नन्सीत इतका थकवा आलेला असतो की जेव्हा ॲक्च्युली भूक लागते तेव्हा जर तुमच्यासमोर तो आयटेम बनवलेला नसेल, खाणं बनवलेलं नसेल किंवा तुमच्या डोक्यात आहे पण त्याचे रॉ आयटेम्स जे पाहिजे ते समोर नसतील तर असं वाटतं जाऊ नये ना, मग काहीतरी जंक खाऊया, काहीतरी वेफर्सच खाऊया, अशी भूक मारली जाते. सो हे होऊ नये असं वाटत असेल तर काय, अगदी घरात मेड असेल तरी सुद्धा आधीपासून प्लॅन करा की तुम्ही बाबा वर्किंग असाल सपोज, की सकाळी नाश्ता जो असणार 10 वाजता त्या डब्याला तुम्ही काय नेणार आहात, 12 वाजता स्नॅक म्हणून तुम्ही काय नेणार आहात, 2 वाजता जेवण आहे काय नेणार आहात. सो एखादी भाजी तुम्ही ठरवली नसेल तर आणून आधीच ठेवा, आयत्या वेळी डोकं लावू नका. सो असं तुम्ही जर प्रॉपर प्लॅन केलं सो गोष्टी इझी होतात. बरोबर. प्रेग्नेन्सीमध्ये अगदी स्टार्टिंगपासून फॉलिक ॲसिड आणि आयर्नच्या गोळ्या दिल्या जातात, तर त्याचा काय रोल आहे आणि त्याच्यासाठी काही नॅचरल अल्टरनेटिव्ज असू शकतात का? डेफिनेटली दोघांसाठी नॅचरल अल्टरनेटिव्ह आहेत. आता पहिल्या 3 महिन्यामध्ये जास्त गोळ्या दिल्या जात नाही, फक्त फॉलिक ॲसिड बेसिक आधी दिलं जातं. तर फॉलिक ॲसिडसाठी तुम्ही काय अल्टरनेटिव्ह घेऊ शकता, तर पालक आहे, सगळ्या ज्या आपण उसळी बनवतो, मुगाची उसळ किंवा बाकी सगळे स्प्राउट्स आहेत त्या उसळी तुम्ही घेऊ शकता. गुड सोर्सेस नट्स सगळे म्हणजे बदाम, काजू, जे काही बाकी सगळे ड्रायफ्रूट्स आहेत सगळे ड्रायफ्रूट्स खा, त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात फॉलिक ॲसिड असतं. केळ्यामध्ये फॉलिक ॲसिड असतं आणि रोज जर तुम्ही 1 केळं खाल्लं तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनसाठी सुद्धा त्याची मदत होते. सो फॉलिक ॲसिडसाठी हे अल्टरनेटिव्ह आहेत. 2nd किंवा 3rd ट्रायमेस्टरमध्ये आम्ही काय सुरू करतो तर प्रोटीन पावडर, आयर्नच्या गोळ्या, कॅल्शियम, ह्या सगळ्या बाकीच्या गोळ्या सुरू करतो, कारण तेव्हा उलटीचा वगैरे त्रास कमी झालेला असतो. सो एक्स्ट्रा गोळ्या असतात. सो त्याचे अल्टरनेटिव्ह जसं आयर्नसाठी तुम्ही बीट घ्या किंवा गुळ शेंगदाण्याचा लाडू रोज खाऊ शकता, सगळ्या हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता, लाल रंगाची फळं खाऊ शकता. प्रोटीनसाठी तुम्ही पनीर किंवा जे काही नॉनव्हेज तुम्ही जर खात असाल ते खाऊ शकता. फक्त एवढंच बघा की गरम वगैरे त्याने होतं असं नसतं, फक्त तुम्हाला पचतंय की नाही जे तुम्ही खाताय. सपोज आधी तुम्ही 2 फिश पीस खाऊ शकत होता, पण आता मे बी तुम्हाला ते पचणार नाही आहे. सो जेवढं तुम्हाला पचतंय तेवढं सगळं तुम्ही नॉनव्हेज प्रेग्नन्सीमध्ये खाऊ शकता. सो प्रोटीनसाठी हे सोर्सेस आहेत. पण हे जरी नॅचरल अल्टरनेटिव्ह असले तरीसुद्धा मी आवर्जून अगदी सांगेन की तरीसुद्धा तुम्ही ज्या आम्ही गोळ्या देतो सप्लिमेंट्स त्या घ्यायलाच पाहिजे. काय याचं कारण सांगते, हे जे काही मी अल्टरनेटिव्ह सांगितले ते घरी असतातच किंवा आपण आणू शकतो, पण रोज ते खाल्ले जातातच असं नाही. हो बरोबर आहे, करेक्ट. फॉलिक ॲसिड पहिल्या 3 महिन्यामध्ये का महत्त्वाचं असतं, कारण बाळाचा ब्रेन चांगला करण्यासाठी, स्पायनल कॉर्ड डेव्हलपमेंटसाठी किंवा त्याच्यामध्ये काही न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स येऊ नयेत, काही जेनेटिक डिफेक्ट्स येऊ नयेत, म्हणून हे फॉलिक ॲसिड दिलं जातं ॲज अ अँटीऑक्सिडंट्स. आता मी जसं म्हटलं की फॉलिक ॲसिड आहे पालकाच्या भाजीमध्ये किंवा मुगाच्या उसळीमध्ये. तिला पहिल्या 3 महिन्यामध्ये इतकी उलटी आणि इतकी मळमळ होत असते की तुम्ही कितीही छान समोर ठेवा तो तिला वासच सहन होत नाही. पालकाची भाजी तुम्ही 1 चमचा खाऊन तुम्हाला हवं तेवढा फॉलिक ॲसिड नाही मिळणार आहे, तेवढा आयर्न नाही जाणार आहे. क्वांटिटी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो तुम्ही तुमचं डाएट जे तुम्ही घेताय, प्लॅन तुम्ही जे करताय, जसं मी मगाशी म्हटलं, तर तुम्हाला प्रॉपर प्लॅन करायचंच आहे. पण ह्या गोळ्या का घ्यायच्या आहेत, कारण फॉलिक ॲसिडची गोळी एवढीशी असते टिकलीसारखी, ती जर गोळी तुम्हाला पचली याचा अर्थ
त्या दिवसाचं रिक्वायरमेंट तुम्हाला मिळालं, मग बाकीचं एक्स्ट्रा आहे तर दॅट इज विन विन. त्याने काही तुम्हाला एक्स्ट्रा सप्लिमेंट झाले म्हणून कधी त्रास होत नाही. सो ऑलवेज तुम्ही नॅचरल अल्टरनेटिव्ह घ्या, पण त्याबरोबर सप्लिमेंट्स अवॉइड करू नका. आता आपण आहाराबद्दलच बोलतोय, तर काही काही पदार्थ जसे अगदी ऐकण्यात येतात की आंबा खाऊ नये प्रेग्नन्सीत, हे खरं आहे का? पपई, आंबा हे सगळं. पपईबद्दल आपण आधी बोलूया की पपई म्हणजे असंच गणित आहे की प्रेग्नन्सीमध्ये पपईचं अबॉर्शन. हो, करेक्ट. पण असं नाही आहे ॲक्च्युली. पपईबद्दलचं अबॉर्शनचं रिलेशन असं आहे की जर रॉ पपई तुम्ही घेतला, कच्चा पपई, जे ग्रीन कलरचा पपई, ते जर तुम्ही बल्क अमाऊंटमध्ये भरपूर प्रमाणात जर खाल्लं तर त्याच्यामध्ये जे काही कंटेंट असतात त्याच्यामुळे युट्राईन कॉन्ट्रॅक्शन वाढू शकतं, पोट कडक होऊ शकतं आणि अबॉर्शनचे चान्सेस वाढतात. आता हे कच्चं पपई कशामध्ये असतं, आपण रुटीनली तर फळ म्हणून ते खात नाही, जे सलाड्स असतात किंवा सूप्स असतात स्पेशली, त्याच्यामध्ये हे असू शकतं. सो तुम्ही कंटेंट बघा. ते जरी चुकून खाल्लं गेलं तरीसुद्धा लगेच अबॉर्शन होत नसतं, पण ॲज अ प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर की तुमच्या मनात जर थॉट आहे की बाबा पपईने काय होतं तर ते अवॉइड करू शकता. पण राईप एकदम ऑरेंज कलरचा झालेला जर पपई तुम्ही खाल्ला तर त्याने अबॉर्शनचा धोका नसतो. पण मी माझ्या पेशंटला कायम हे सांगते की पपई खाणं प्रेग्नन्सीमध्ये कंपल्सरी आहे का? नाही. सो जर घरातले तुम्हाला तुमच्या भल्यासाठी सांगतात की बाबा नको खाऊ, तर अट्टाहास करून खाऊ नका. चुकून जर तुम्ही एखाद्या वाटी पपई खाल्लं तर तुम्हाला काही होणार नाही. काय होतं की पपई खाल्ली नंतर 1-2 दिवसांनी स्पॉटिंग झालं तर ब्लेम इज ऑलवेज ऑन द पपई, की पपई खाल्ल्यामुळे झालं. दुसरंही असेल पण ते होतं. सो इट इज अबाउट पपई. आणि आंब्याबद्दल, आंबे तर तुम्ही बिंदास्त खाऊ शकता. आंबा उष्ण असतो म्हणजे काय की आंबा जर तुम्ही जास्त प्रमाणात घातला तर तेवढा पचत नाही. ओव्हरऑल प्रेग्नन्सीमध्ये तुमची पचनशक्ती इतकी कमी झालेली असते की आंबा त्यासाठी जड जातो. मग अपचन झालं की काय होतं, लूज मोशन्स होतात, उलटीचा त्रास होतो. सो हे मग हीट किंवा असं या बाबतीत सगळे त्रास सुरू होतात. सो एखादा आंबा तुम्ही खाऊ शकताय, तर अर्धा आंबा तुम्ही खाताय, ठीक आहे, दॅट्स फाईन. सो दॅट इज गुड. म्हणजे त्याच्यात खूप विटॅमिन्स असतात की तुमच्या प्रेग्नन्सीसाठी चांगले असतात. प्रेग्नन्सीमध्ये ना एक प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्या एक खूप मोठा कन्सर्न असतो की मी ट्रॅव्हल करू शकते का, आणि स्पेशली मी 2 व्हीलर चालवू शकते का. हे खूपच कॉमनली म्हणजे बोलण्यात येतं याविषयी. तर काय असतं खरंच, म्हणजे 2 व्हीलर वगैरे चालवणं अवॉइड करायला पाहिजे किंवा ट्रॅव्हल अवॉइड करायला पाहिजे का? हा खूप कॉमन क्वेश्चन आहे. कारण फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळी तर हा येतोच, कारण बऱ्याचदा डिलिव्हरीला माहेरी जाणं होतं, मग कधी जायचं वगैरे अशा सगळ्या गोष्टी होतात. तर जेव्हा तुम्हाला लाँग ट्रॅव्हल करायचं आहे, दुसऱ्या कुठच्या सिटीमध्ये जायचं आहे आणि तुमच्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे की काही अर्जंट नाही आहे, तर शक्यतो फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे पहिले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने, लास्ट ट्रायमेस्टर, 3rd ट्रायमेस्टर, तेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करणं अवॉइड करा. सेकंड ट्रायमेस्टर इज अ सेफेस्ट, की 4था, 5वा, 6वा महिना की जेव्हा तुम्हाला ट्रॅव्हल करायचं तुम्ही करू शकता. पण आता आपण म्हणू वी हॅव टू बी प्रॅक्टिकल ऑल्सो, की आता जवळच कुठेतरी तुम्हाला भाजी आणायला जायचं आहे किंवा सपोज तुमची सेकंड प्रेग्नन्सी आहे, मुलाला तुम्हाला सोडायला जायचं आहे स्कूलमध्ये, तर ह्या गोष्टी तुम्ही करूच शकता. 2 व्हीलर चालवायची का, आता हे तुमच्यावर पण ठरतं. तुम्ही जर व्यवस्थित स्कूटी चालवताय, रस्त्याची कंडिशन व्यवस्थित आहे, तुम्हाला त्याने काही प्रॉब्लेम होणार नाही. पण रस्ते जर व्यवस्थित नसतील किंवा काही प्रॉब्लेम असेल, व्हेकल प्रॉब्लेम असेल, त्यामुळे सपोज तुम्ही पडलात, तुम्हाला इंजुरी झाली, तर प्रेग्नन्सीला त्रास होऊ शकतो. तुम्ही स्कूटी चालवतात म्हणून प्रेग्नन्सीला काही वेगळी हानी होणार नाही आहे. आपण लॉंग ट्रॅव्हल जेव्हा तुम्हाला लांब जायचं असं तेव्हा तर आम्ही सांगतो की शक्यतो 1st किंवा 3rd ट्रायमेस्टरमध्ये अवॉइड करा. अगदीच गरजेचं आहे, नक्कीच तुम्ही जाऊ शकता. फक्त स्पेसिफिकली तुम्हाला डॉक्टरनी तुमच्या सांगितलं की तुम्हाला आता स्पॉटिंग होतं आहे, की तुम्हाला आता सांगितलं की आता जस्ट तुमच्या कळा थांबल्यात, अजून प्रेग्नन्सी पूर्ण झाली नाही आहेत, 9 महिने पूर्ण झाली नाही आहे, तुम्हाला रेस्टची गरज आहे, असं जर तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलं असेल तर मात्र ट्रॅव्हल करू नका. सो प्रेग्नन्सी टू प्रेग्नन्सी डिपेंड्स कंडिशनवर. पण ओव्हरऑल यू शुड नॉट बी लाईक की नाही 2 व्हीलर चालवायचीच, हां असं नाही झालं पाहिजे. सो आत्ताच्या काळात आपण प्रॅक्टिकली विचार केलाच पाहिजे की 2 व्हीलरने जाणं होतंच बऱ्याचदा, सो लगेच घाबरायची काही गरज नाही. कन्व्हिनियंट पडतं ना, पटकन कुठे गेलं. करेक्ट. हो. नॉर्मल डिलिव्हरीसाठी बऱ्याच गोष्टींचं सजेशन दिलं जातं, योगा करा, स्क्वॉट्स करा. तर असे कुठले एक्सरसाइजेस ज्या बायका करू शकतात जे त्यांना नॉर्मल डिलिव्हरीसाठी हेल्प करतील? सो नॉर्मल डिलिव्हरीसाठी मदत करण्यासाठी बरेच एक्सरसाइजेस आहेत. सो ओव्हरऑल तुम्हाला काय करायचं असतं की तुमचं ब्रीदिंग कॅपॅसिटी वाढवायची असते आणि तुमचे मसल स्ट्रॉंग करायचे असतात, पेल्विक फ्लोअर मसल. पण इट डिपेंड्स की तुम्ही कधीपासून एक्सरसाइज करायला पाहिजे.
आता काही एक्सरसाइजेस आहेत की जे तुम्ही अगदी तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली, सोनोग्राफी झाली तेव्हापासून करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा एक्सरसाइज म्हणजे चालणं. सो रोज 1 किलोमीटर तरी चाला. यू शुड बी ॲक्टिव्ह इन प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी म्हणजे तुम्हाला जर जोपर्यंत बेड रेस्ट कंप्लीट सांगितली नाही तोपर्यंत तुम्ही ॲक्टिव्ह असलं पाहिजे. सो चालणं अगदी साधा, सोपा आणि अगदी काही रिस्क नसलेला एक्सरसाइज आहे. सो तुम्ही आधीपासून तो करू शकता. दुसरं काय तुम्ही अगदी सुरुवातीपासून करू शकता इज ब्रीदिंग एक्सरसाइज. अनुलोम विलोम आहे, प्राणायाम आहे, हे तुम्ही सुरुवातीपासूनच करा. सो ओव्हरऑल प्रेग्नन्सीला सुद्धा याची मदत होते आणि डिलिव्हरीच्या वेळी सुद्धा तुम्हाला जी ब्रीदिंग कॅपॅसिटी लागते सो तीसुद्धा इम्प्रूव्ह होते. थर्ड एक्सरसाइज इज किगल्स एक्सरसाइज, की ज्यामध्ये आपण युनिमर्ग थोडा वेळ वरती आवळून धरतो 10 सेकंड आणि मग सोडतो. सो त्यामुळे सुद्धा तुमचे पेल्विक फ्लोअरचे मसल स्ट्रॉंग होतात. आता हे जे मी तिन्ही गोष्टी सांगितल्या की ब्रीदिंग एक्सरसाइजेस, चालणं आणि किगल्स एक्सरसाइज, हे तुम्ही विदाऊट मॉनिटरिंग म्हणजे कोणी तुमचं सुपरवाईज करत नाही आहे, हे तुम्ही घरच्या घरी करू शकता. त्याला सुपरविजनची गरज नाही आहे. पण जे काही एक्सरसाइजेस आहेत, फॉर एक्झाम्पल जसं तू म्हटलं की स्क्वॅट्स किंवा योगा पोझिशन्स आहेत किंवा स्पेसिफिक डिलिव्हरी रिलेटेड काही डिलिव्हरी बॉल रिलेटेड काही एक्सरसाइजेस तुम्हाला करायचे आहेत, ह्याच्यासाठी तुम्हाला सुपरविजन लागतं. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने एक्सरसाइज केला आणि जर कुठचा स्नायू दुखावला तर त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. हे एक्सरसाइज करताना हे पण बघावं लागतं की तुमची प्रेग्नन्सी अशी व्यवस्थित आहे ना की ज्यासाठी तुम्ही एक्सरसाइज प्रेग्नन्सीमध्ये करू शकता. सो जर तुम्ही फिट असाल, प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर अंडर सुपरविजन साधारण तुम्ही 8व्या-9व्या महिन्यापासूनच एक्सरसाइज करायचं आहे. आधीपासून स्क्वॅट्स वगैरे शक्यतो करू नयेत जर तुम्हाला आधीपासून सवय नसेल. आता काही जणी असं असतात की आधीपासून जिमिंग करतायत आणि विथ सुपरविजन ते सुरुवातीपासून जिम ट्रेनरच्या अंडर सगळ्या गोष्टी करतात. पण तुमचं असं आहे की तुम्ही आधीपासून जिम करत नाही आहे, तुम्हाला स्पेसिफिक डिलिव्हरी रिलेटेड आता काही स्क्वॅट्स किंवा असं करायचं आहे तर आधी करू नका. शेवटी प्रेग्नन्सीच्या ते तुम्ही एक्सरसाइज केली पाहिजेत. बाकी पाठदुखीसाठी एक फार चांगला एक्सरसाइज आहे, दॅट इज कॅट अँड कॅमल पोझिशन. तुम्ही यूट्यूबवर बघितलं तर तुम्हाला लगेच व्हिडिओ मिळतो. सो इट इज व्हेरी सेफ. सो अगदी प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यापासून शेवटपर्यंत तुम्ही हा एक्सरसाइज करू शकता, इस्पेशली फॉर बॅक पेन. ओके. हो, कारण बॅक पेन हा मेजर इश्यू असतो, कारण तो प्रेग्नन्सीत पण असतो आणि नंतर पण त्रास होतो. पोस्टपार्टम म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा त्रास सुरू होतो. सो आपल्याला बऱ्याचदा वाटतं की फक्त पोटामुळेच होतंय किंवा इस्पेशली जर सीझर झालं असेल तर त्या सुईमुळे होतंय. पण हे आपण याचा विचारच करत नाही की आपण एक्सरसाइज करत नाही आहोत, मसल स्ट्रॉंग करत नाही असतो सीझरवरती बॅक पेनसाठी. सो आपण एक्सरसाइज करणं आणि आपले मसल स्ट्रॉंग करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. राईट. आणि असं पण म्हणतात की प्रेग्नेंट स्त्रीने जिना चढू नये, हे खरं आहे का? नाही, असं काही नाही. हेवी उचलणं किंवा ओव्हरऑल प्रेग्नन्सीमध्ये थोडी तुम्हाला धाप जास्त लागते. आधी तुम्ही जर कंटिन्युअस 2-3 किलोमीटर न धाप लागता चालू शकत होता तर तेवढंच तुम्ही आता प्रेग्नन्सीत नाही करू शकणार. सो जिना चढताना सुद्धा तुम्हाला पहिल्यापेक्षा थोडी जास्त धाप लागणार आहे. म्हणून जिना चढायचं नाही असं नाही. जर तुम्हाला वाटलं की जिना चढता चढता थोडी धाप लागते, थोडा वेळ थांबा, थोडं पाणी प्या, नंतर पुढे जाऊ शकता. पण चढायचंच नाही जिना. आमचं पहिल्या मजल्यावर घर आहे, दुसऱ्या मजल्यावर घर आहे, मग चालेल की नाही? नक्की चालेल, काही हरकत नाही. ह्याच्याचवरून मला विचारायचं की दम पण जास्ती लागतो प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा. पण किती दम लागणं हे नॉर्मल आहे आणि कुठे इट कुड बी अ कन्सर्न आणि डॉक्टरांना कन्सल्ट करायला हवं? नाही, प्रेग्नन्सीमध्ये थोडा दम लागतो कारण वॉटर रिटेन्शन पण असतं आणि एवढं तुम्ही पोट वाढलेलं असतं, तुमचं वजन वाढलेलं असतं, एवढी गोष्ट तुम्ही कॅरी करत असता. पण जर तुम्हाला स्पेसिफिकली प्रेग्नन्सीच्या आधी काही हार्ट डिसीज आहे, काही हृदयाचं ऑपरेशन झालं आहे किंवा वॉलचं ऑपरेशन झालं आहे किंवा अस्थमाचा त्रास आहे आणि सडनली तुम्हाला वाटतं आहे की तुम्हाला अस्थमाचा अटॅक आल्यासारखं वाटतं आहे, सडनली ब्रेथलेस वाढलं आहे. कधीही प्रेग्नन्सीमध्ये एखादी गोष्ट पटकन होणं, सडनली होणं इज बॅड. म्हणजे जसं एकदम अंगावर सूज आली, अचानक तुम्ही बसला आणि अचानक ब्रेथलेस व्हायला लागलं की तुम्ही चालूही शकत नाही, एका ठिकाणी बसू शकत नाही आहात, झोपूही शकत नाही आहेत, देन दॅट इज नॉट नॉर्मल. तुम्ही चालता थोडंसं दम लागतोय, बसल्यानंतर तुम्हाला बरं वाटतंय, देन दॅट इज ओके. पण असा दम लागतो की तुम्हाला वाटतंय की माझा श्वास रोखल्यासारखा होतोय, मला ऑक्सिजन कमी पडतोय असं वाटतंय, असं वेगळं काही वाटतंय, चलबिचल होते, तर तुम्ही एकदा तुमचं चेकअप करून घेतलं पाहिजे. कारण कधी बीपीचे पेशंट असतात, बीपीच्या पेशंटला सुद्धा असा ब्रीदिंग रिलेटेड त्रास होऊ शकतो. ओके. प्रेग्नन्सीमधला आणखीन एक कॉमन क्वेश्चन हाही असतो की बाळाची नाळ गळ्याभोवती आहे, हे सगळं, तर ते किती धोकादायक आहे खरंच?
कारण त्यामुळे मग बऱ्याच वेळा की सीझर करायचं आहे किंवा लवकर करायचं आहे हेही सिच्युएशन्स असतात ह्या. ओके, बेसिक नाळ म्हणजे काय, तर नाळ ही अशी एक दोरी आहे की जिकडून आईला बाळ कनेक्टेड आहे, करेक्ट, की ज्यामुळे ते त्याला पकडूनच ते पूर्ण जे काही पोटात फिरतं ते त्याला पकडूनच फिरत असतं, त्या दोरी त्याला बांधलेलीच असते बेंबीला. आणि त्या नाळीतनं काय जात असतं बाळाला, तर ऑक्सिजन, सगळे न्यूट्रिएंट जे काही पाहिजे ते सगळं अन्न बाळाला त्या नाळीतनं जात असतं. सो बाळ जेव्हा त्या पाण्यामध्ये ॲम्निओटिक फ्लुइडमध्ये फिरत असतं तेव्हा बऱ्याचदा असं होतं की ती दोरी जी की नाळ आहे ती अंगाभोवती लपेटली जाते किंवा हाताभोवती लूप तयार होतो, कधी कधी तशीच ती नाळ गळ्याभोवती येते. सो इट इज व्हेरी कॉमन प्रेग्नन्सीमध्ये होणं, आणि स्पेशली 3rd ट्रायमेस्टरमध्येच दिसतं की जेव्हा बाळाची मुवमेंट वाढलेली असते, बाळ जास्त फिरायला लागतं. कधी कधी आम्ही असंही बघितलेलं आहे की आताच्या सोनोग्राफीमध्ये नाळ आहे पण नेक्स्ट सोनोग्राफीमध्ये बघितलं तर आता गळ्याभोवती नाळ नाही आहे. सो कायम हे डेंजरस आहे असं नाही, पण हा डेफिनेटली तुम्ही फार अलर्ट राहिलं पाहिजे की जेव्हा तुम्हाला कळलं की बाबा गळ्याभोवती नाळ आहे, अलर्ट राहिलं पाहिजे की काय होऊ शकतं. तर आपल्याला बाळाच्या मुवमेंट्सकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही स्पेसिफिकली त्या मदरला सांगतो की बाळाच्या मुवमेंट्स कशा बघायच्या, तर सकाळी नाश्त्यानंतर, दुपारी जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर 1 तासभर ऑब्झर्व करा की तुमचं बाळ कसं फिरतंय. तुम्हाला असं वाटलं की बाळ कमी फिरतंय तर लगेच तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे, इस्पेशली नाळेच्या बाबतीत. का, कारण कधी कधी असं होऊ शकतं, तुम्ही जे म्हटलं की डेंजरस म्हणजे काय होऊ शकतं, कसली भीती असते, तर कधी कधी ती नाळ टाईट होऊ शकते. सो टाईट झाले की कसं ते फास्ट लागल्यासारखं होतं. फास्ट लागतोय म्हणजे बाळाला ऑक्सिजन कमी होतोय, बाळाचं न्यूट्रिशन कमी होतं आहे, आणि आपल्याला ऑक्सिजन कमी झाला की आपले हातपाय पहिल्यांदा आपण फार मारायचा प्रयत्न करतो आणि नंतर त्या मुवमेंट्स स्लो होतात. सो हे आपल्याला पिक करायचं असतं की कधी असं वाटलं की बाबा नाळ आहे गळ्याभोवती आणि बाळाच्या मुवमेंट्स कमी जाणवत आहेत, अजिबात वेळ काढू नका. कधी कधी बाळ झोपलेलं असताना, तरी समथिंग कॉल्ड स्लीपिंग फेज, बाळ झोपलेलं असताना मुवमेंट्स कमी जाणवतात, पण अशी तुम्ही रिस्कच घेऊ नका. जेव्हा तुम्हाला वाटतं की नाळ गळ्याभोवती आहे बाळाच्या आणि मुवमेंट्स कमी वाटत आहेत, हे कन्फर्म करा हॉस्पिटलला जाऊन की सगळं नॉर्मल आहे. आणि नाळीच्या बाबतीत काय होऊ शकतं की बऱ्याचदा रिपीटेड सोनोग्राफी कराव्या लागतात, की डॉपलर करावं लागतं. डॉपलरमध्ये काय करतं की आपल्याला बाळाला ब्लड सप्लाय कसा जातोय ते कळत असतं. सो कधी कधी नाळ टाईट झाले की बाळाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. सो हा एक इंडिकेटर असतो की बाबा आता रक्तपुरवठा कमी होत आहे, म्हणजे आता कुठेतरी टाईट झाली आहे, किंवा बाळाच्या मुवमेंट्स कमी होत आहेत, किंवा NST म्हणजे जी बाळाची हृदयाच्या ठोक्यांची पट्टी असते ती ॲबनॉर्मल येते, म्हणजे काहीतरी आतमध्ये गडबड आहे. मग अशा वेळी आम्हाला लवकर डिसिजन घ्यावा लागतो. रिलेटेड टू नॉर्मल डिलिव्हरी, नाळ गळ्याभोवती असली किंवा अंगाभोवती असली तरीसुद्धा नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते, नाही असं नाही. पण काय होतं की जसं बाळ खाली येतं, योनिमार्गातनं बाळ खाली येत जातं, आधीपासून जर 1, 2, 3 जास्त लूप्स असतील किंवा आधीपासून थोडे टाईट असतील तर जसं बाळ खाली येत जातं तसं ते अजून टाईट व्हायला लागतं आणि मग बाळाचे ठोके पडू शकतात. सो अशावेळी मात्र अर्जंट सिझरचा डिसिजन घ्यावा लागतो. जर आधीपासूनच कळलं की बाबा नाळ जास्त टाईट आहे किंवा नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस थोडे कमी आहेत किंवा जास्त लूप्स आहेत, तर अशावेळी कधी कधी इलेक्टिव्ह सिझेरियनचं सुद्धा डिसिजन घेतला जातो. सो इट इज केस टू केस, म्हणजे प्रत्येक प्रेग्नन्सीचं वेगळं असतं. जसं आता तू मगाशी डॉपलरबद्दल बोललीस आणि आपण स्कॅन पण करतो, तर हे सगळे साऊंड वेव्स याचे बाळावर काही वाईट परिणाम तर नाही होत ना? करेक्ट, तू हे अगदी छान सांगितलं की ह्या साऊंड वेव्स आहेत, हे एक्सरे नाही आहेत. सो जे रिपीटेड सोनोग्राफी होतात हे त्या आईच्या आणि त्या बाळाच्या भल्यासाठीच होतात. त्यातलं अजून एक कारण आहे की आता टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी कळत आहेत. की कळल्यावर आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो. बाबा पाणी कमी आहे, त्याच्यासाठी काही गोळ्या द्यायच्या आहेत, इंजेक्शन द्यायचं आहे. सो त्यामुळे रिपीटेड सोनोग्राफी आजकाल होतात. आणि हल्ली कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी पण वाढल्या आहेत. सुरुवातीला एवढ्या हायरिस्क प्रेग्नन्सी नसायच्या, आता ऑलमोस्ट एव्हरी अल्टरनेट प्रेग्नन्सी इज हायरिस्क. सो रिपीटेड स्कॅन करावे लागतात. वेन वी कम टू द सेफ्टी, इट इज डेफिनेटली सेफ. प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही एक्सरेजला एक्सपोज नाही झाला पाहिजे. आता एक्सरे कुठे असतात, जेव्हा आपण जर एक्सरे काढला प्रॉपर, की चेस्ट एक्सरे, न्यूमोनिया किंवा असं काही त्यासाठी, किंवा CT स्कॅन, हे सेफ नाही आहे. पण हे जे सोनोग्राफीमध्ये ज्या साऊंड वेव्ज असतात, सो दिस इज कम्प्लिटली सेफ. प्रेग्नन्सीमध्ये अजून एक मोठा हा असतो की लेबर पेन कधी सुरू होतील, आणि ॲक्च्युअल लेबर पेन आणि फॉल्स अलार्म याच्यामध्ये कसा फरक ओळखायचा? ओके, असं म्हटलं की ॲक्च्युअल लेबर पेन इज ॲक्च्युअल लेबर पेन. म्हणजे काय की हा पेन सुरू झाल्यावर तुझा लेबर म्हणजे डिलिव्हरी होणार आहे. आणि फॉल्स अलार्म म्हणजे फॉल्स अलार्म, की
हे जे काही पेन होतं ते थोडा वेळ राहणार आहे, पोट कडक होणार आहे, थोडा वेळ दुखल्यासारखं होणार आहे. पण तू जर आराम केला, थोडं रेस्ट केली, पाणी प्यायलीस, झोपलीस, तर थोड्या वेळाने ते पेन्स निघून जाणार आहे. ठीक आहे. सो दीज आर फॉल्स अलार्म. आता ट्रू लेबर पेन कशा ओळखायच्या, तर ह्या लेबर पेन सुरू झाल्यानंतर त्या तेव्हाच थांबतात की ज्यावेळी तुमची डिलिव्हरी होते. ओके. सो हळूहळू त्यांची फ्रिक्वेन्सी, त्यांचं ड्युरेशन आणि त्यांचं ॲम्प्लिट्यूड वाढत जातं. म्हणजे काय की पहिल्यांदा तुम्हाला जर 1-1 तासाने एक कॉन्ट्रॅक्शन येत असेल, म्हणजे एकदा पोट कडक होतं, तर हळूहळू अर्ध्या तासाने व्हायला लागतं, मग 15 मिनिटांनी व्हायला लागतं. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढत जाते. नेक्स्ट त्याचं ड्युरेशन वाढत जातं. म्हणजे काय की पहिल्यांदा 15 सेकंदांसाठी कळ येत होती, मग ती 30 सेकंदांसाठी येते, मग ती 1 मिनिटासाठी येते, मग 2 मिनिटासाठी येते. म्हणजे काय, त्याचं कळेचं ड्युरेशन वाढत जातं आणि ॲम्प्लिट्यूड वाढत जातं. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, त्याची स्ट्रेंथ वाढत जाते. म्हणजे हळूहळू कळा असह्य व्हायला लागतात. म्हणजे आता मी घरी थांबू शकत नाही, आता मला हॉस्पिटलला घेऊन चला. सो ह्या असह्य व्हायला लागतात आणि मग अल्टिमेटली मग ते लेबर पेनच्या पुढच्या गोष्टी सुरू होतात. अजून एक गोष्ट होते की कधी कधी एक असं चिकट स्राव निघतो आणि त्याला असं लालसर लागलेलं असं शेंबडासारखं, त्याला मी शो असं म्हणतो, की हा एक म्युकस प्लग असतो जो सर्विक्स म्हणजे पिशवीच्या तोंडाकडे असतो. आणि जेव्हा तुम्हाला प्रॉपर डिलिव्हरीच्या काळात सुरू होतात तेव्हा तो तिकडचा प्लग सुटतो आणि मग डिलिव्हरीची प्रोसेस सुरू होते. सो असं शोसुद्धा कधी कधी दिसू शकतं. अजून एक गोष्ट होते विच इज नॉट पेन, इज लिकिंग होऊ शकतं, की पाणथळी फुटणं, म्हणजे पाणी अंगावर जाऊ शकतं. आता जेव्हा अंगावरनं पाणी जातं दरवेळी पेन होतंच असं नाही. काही जणींना पेन न होतासुद्धा पाणी अंगावरनं आधी, म्हणजे अगदी लेबर पेन सुरू व्हायच्या आधीसुद्धा तुम्हाला अंगावरनं पाणी जाऊ शकतं. कधी कधी एवढं जास्त होतं की जणू की काही ग्लासच उलटं केलं आहे की काय, एवढं पाणी जातं. तर कधी कधी थेंब पाणी लागतं, म्हणजे असं थोडीसं पॅन्टी किंवा असं खालची जागा थोडी जास्त ओली वाटते, नेहमीपेक्षा डिस्चार्ज जरा जास्त वाटायला लागतो. सर हे लिकिंगसुद्धा लेबरचाच एक पार्ट आहे. सो तुम्हाला असं वाटलं की कधी पाणी खाली जास्त जातं आहे तरीसुद्धा तुम्ही एकदा डॉक्टरना दाखवलं पाहिजे, कन्सल्ट करायला. आणि जर लवकर तुमच्या डिलिव्हरीच्या काळात सुरू झाल्या, आता आयडियली कधी झाल्या पाहिजेत, 9वा महिना संपला आणि नंतर टर्म प्रेग्नन्सी नंतर झालं पाहिजे. पण कधी कधी प्रीटर्म डिलिव्हरी किंवा थ्रेटन प्रीटर्म म्हणजे काय, लवकर डिलिव्हरी होण्याचे चान्सेस असतात की 7व्या-8व्या महिन्यातच कधी कधी कळायला सुरुवात होतात. सो आम्ही ट्राय करतो त्यावेळी की औषध, इंजेक्शन, गोळ्या वगैरे सगळं देऊन की ह्या कळा आपल्याला थांबवायच्या. सो बऱ्याचदा ह्या कळा आपण थांबवण्यामध्ये सक्सेसफुल होतो. म्हणजे ह्या जरी ट्रू लेबर पेनसारख्या वाटत असल्या तरीसुद्धा आपण त्या थांबवू शकतो किंवा थांबवण्याचा प्रयत्न करतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर आईला जे ब्लिडिंग होतं तर ते नॉर्मल आहे, पण किती ब्लिडिंग होणं नॉर्मल आहे आणि कुठल्या स्टेजला ॲक्च्युअल डॉक्टरांशी कन्सल्ट करायला हवं? ओके. तुमची डिलिव्हरी झाली, मग ती नॉर्मल डिलिव्हरी असू दे किंवा सिझेरियन होऊ दे, त्यानंतर तुम्हाला ब्लिडिंग होणार आहे. सो साधारण 1 आठवडा तरी तुम्हाला प्रॉपर हेवी पिरियड असल्यासारखं ब्लिडिंग होतं, की दिवसाला एक 3-4 पॅड्स प्रॉपर सोक होत आहेत. सो असं ब्लिडिंग पहिले 1 आठवडा होणं नॉर्मल आहे. मग पुढच्या 2 आठवड्यामध्ये काय होतं, हळूहळू पहिल्यांदा ते पिंकिश व्हायला लागतं, थोडा अमाऊंट कमी होतो, मग त्याचा ब्राऊन डिस्चार्ज होतो, मग व्हाईट डिस्चार्ज होतं. आणि हे असं करून सगळं पुढच्या, म्हणजे डिलिव्हरी झाल्यापासून 6 आठवड्यामध्ये थांबलं पाहिजे जे काय आहे. पण कधी कधी असं होतं की पहिलं जे 1 आठवड्यातलं ब्लिडिंग आहे तेच थांबत नाही. 1 आठवड्यावर 2 आठवडे 3 आठवडे झालं तरी कंटिन्युअस ब्लिडिंग होतं आहे. किंवा इस्पेशली जर तुम्हाला क्लॉट्स जात आहेत, म्हणजे असं गाठी पडत आहेत प्रॉपर असं जेलीसारख्या, देन दिस इज नॉट नॉर्मल. त्या ब्लिडिंगबरोबर तुम्हाला जर ताप येतो आहे, खाली घाण वास येतो, असं वाटतं की काहीतरी खाली इन्फेक्शन झालं आहे, लघवीला जळजळ होत आहे, या जर गोष्टी तुम्हाला जाणवत असतील देन दिस इज नॉट नॉर्मल. इमिजिएटली तुम्ही डॉक्टरला दाखवलं, कन्सल्ट करायला. ओके. 30 सेकंड्समध्ये सगळ्या प्रेग्नंट महिलांना काय सल्ला देशील? मी सगळ्यात महत्त्वाचं हेच सांगेन की तुमची प्रेग्नन्सी दुसऱ्या प्रेग्नन्सीशी कम्पेअर करू नका. म्हणजे इवन तुम्ही आता दुसऱ्यांदा प्रेग्नंट असाल तर तुमचे पहिल्या प्रेग्नन्सीचे अनुभव आणि आताचे अनुभव, तुमचे सिम्पटम्स वेगवेगळे असू शकतात. कदाचित पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला उलटी मळमळचा त्रास अजिबात झाला नव्हता, पण आता हा फार जास्त होऊ शकतो. सो प्रत्येक प्रेग्नन्सी वेगवेगळी असते. आणि दुसरं, कोणाला कॉपी करायला जाऊ नका. म्हणजे आजकाल सोशल मीडियाचं प्रेशर इतकं आहे की फार डिजिटल एक्सपेक्टेशन असतात की मला हे असं करायचं आहे प्रेग्नन्सीमध्ये. पण कधी कधी तुमची प्रेग्नन्सी तुम्हाला ती मुभा नाही देत. तुमच्या वर्क शेड्यूलमुळे तुम्हाला तेवढी सुट्टी काढून फिरणं किंवा सगळ्या गोष्टी करणं नाही जमत.
सो त्याचं प्रेशर घेऊ नका. त्या प्रेशरने तुम्हाला त्रासच होणार आहे, काही चांगला फायदा होणार नाही. किंवा रिलेटेड टू एक्सरसाइज ऑल्सो, कोणीतरी तुम्हाला सोशल मीडियावर व्हिडिओ दिसतं की कोणीतरी जिमिंग करतं आहे, वेट लिफ्टिंग करतं आहे, स्विमिंग करतं आहे, गड चढून जातं आहे, म्हणून तुम्ही करायला जाऊ नका. तुम्हाला जर आधीपासून त्याची सवय आहे, तुम्ही फिट आहात, तुमची प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही नक्की करा. पण दुसऱ्यांना कॉपी करण्यासाठी म्हणून किंवा तुमची मैत्रीण करते म्हणून असं करायला जाऊ नका. प्रेग्नन्सीमध्ये तुमची कसोटी लागलेली असते, फिजिकलीसुद्धा आणि मेंटलीसुद्धा. प्रत्येकीला आपल्यावर शंका येत असतात की मी कशी आई होणार आहे. पण म्हणजे या सगळ्या महिलांना मी सांगेन, प्रेग्नंट महिलांना की जे आपला आता व्हिडिओ बघतायत, की तुमच्या पोटातल्या बाळाची काळजी तुमच्या एवढं आणि कोणीही घेऊ शकत नाही. यू जस्ट हॅव टू स्टे पॉझिटिव्ह अँड यू आर गोइंग टू बी अ गुड मदर. थँक्यू सो मच डॉक्टर स्नेहाल. थँक्यू सो मच. डॉक्टर स्नेहाल यांनी अतिशय सोप्या भाषेत प्रेग्नन्सीबाबतचे अनेक संभ्रम आज दूर केलेत. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि हो सॅसी सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात पुन्हा भेटूया. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.